नमस्कार मित्रांनो, आता लेंगऱ्यात आलो होतो आणि लेंगरे म्हणले की साहजिकच एक बैलाला कायम भेटून जावं वाटतं. सुलतान आणि एक बैलगाड्याची शर्यती गाजवलेला, बिनजोड गाजवलेला बैल सुलतान. आता सुलतान तर सुस्थितीत आहे, चांगला ठेवला आहे दादांनी. चला मग मालकांना भेटूया आणि बऱ्याचशा गोष्टी जाणूया. आत्ताच आलेत दुबईवरून. कधी आला होता दादा दुबईवरून? पहिल्यांदा नमस्कार. दुबईवरून येऊन एक 8 दिवस झाले आता. होय. आता आम्ही बातम्यातून ऐकतोय दुबई युद्धस्थिती चालू आहे. तुमच्या तोंडून ऐकायचे कशी स्थिती तिथं आहे ॲक्च्युली आता? कसं आहे, ज्या देशात म्हणजे रात्रीच्या 2 वाजता किंवा 3 वाजता एकटी महिला फिरत असताना, लेडीज फिरत असताना, ज्या देशात कोणाची हिंमत होत नाही त्यांच्याकडे अशी डोळे वर करून बघायची, ज्या देशाची एवढी म्हणजे पोलिसांची पकड आहे, अशा देशात राहण्याचा जो अनुभव आहे खूपच चांगला आहे. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, आता ज्यावेळेला 28 तारखेला पहिला ड्रोन हल्ला झाला दुबई एअरपोर्टवरती, सॉरी दुबई एअरपोर्ट नाही, अबुधाबीला झाला. हां, तर अबुधाबीला अमेरिकेचा जो तळ आहे त्या तळावरती झाला आणि लोकांच्या ते असे एकदम भयभीत झाले. कारण त्या देशात त्यांची लोकसंख्या माझ्या मताने 20% पण नसेल, 80% लोक तर आम्ही इंडियन, बांगलादेश, पाकिस्तान किंवा इतर फिलिपिन किंवा हे जे आहे. आणि आमच्या लोकांना जर देशातून बाहेर पाडायचं असेल तर एअरपोर्ट म्हणजेच एकमेव साधन आणि विमान म्हणजेच एकमेव. आणि एकदम ज्या वेळा हल्ला झाला असा देशात हा हाहाकार उडला की आता काय करायचं, म्हणजे इथून बाहेर कसं पडायचं. आणि ठीक आहे, आपण मालक आहे म्हणून आपली कंपनी आहे, आपला मालक, आपण मालक आहे म्हणून आपण धीर धरतो. पण ज्यावेळेला आपल्याकडे ज्यावेळेला एवढी कामगार काम करतात, म्हणजे मुलं काम करतात, किती करायची आपल्याकडे तिथं आपल्या गोल्डच्या रिफायनरीमध्ये 18 ते 20 मुलं आहेत. म्हणजे गोल्डच्या म्हणजे रिफायनरीत 18-20 मुलं म्हणजे एखादी सोन्या धंद्यामध्ये ती एखादी मोठी इंडस्ट्री चालवतो ना, असा असतो तो प्रकार. आणि एवढे त्यांच्या नातेवाईकांची फोन यायला लागले की आमच्या मुलगाला आता पाठवा. तुम्ही जेव्हा आता पाठवा म्हणणार आहे, तुम्हाला तर परिस्थिती माहिती आहे, विमानं बंद आहे, ते हे बंद आहे, एवढं प्रेशर म्हणजे ना की आता ह्यांना उत्तर काय द्यायचं. मग मला असं आणि सगळ्यांना उत्तर देऊन खरं तर एवढ्या मुलांना त्याच्या नाते, मग त्याचे आई वडील नुसते फोन करत नाहीत ना. बरोबर, त्याचा काका फोन करणार, काकी फोन करणार, मामा, काळजी, प्रत्येकाला काळजी आहे. आणि त्यावेळी एवढं प्रेशर आहे याचं की मग काय करायचं अशी परिस्थिती झाली. आता पण कसं होतंय, मी त्या देशाचा एक वेगळेपण बघितलं बरं का. जे मला वेगळेपण म्हणण्यापेक्षा मला युद्धात असं मला पहिल्यांदा माहिती झालं. म्हणजे युद्ध ज्यावेळेला होतं आपल्याशी झालं त्यावेळेला, ते आता पाकिस्तानशी, त्यावेळेला काय ते असं कुठं जाणवलं नाही. पण ज्या वेळेला आता दुबईवर ज्यावेळेला ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले व्हायचे, तुम्हाला मी माझ्याकडे मेसेज दाखवतो. म्हणजे ज्या वेळेला त्यांचं मिसाईल येणार आहे, खरं तर ही सांगताना सांगू का नको हा माझ्या पुढे प्रश्न आहे, पण सांगायला, कारण तेवढी तिथे भयावह परिस्थिती होती. युद्धस्थितीतून तुम्ही आलाय आता, युद्धस्थिती कशी असतील. आणि अख्ख्या देशातील एका वेळेला जेवढे फोन आहेत त्यांचा अलाराम असा वाजणार. मग कधी पण आता त्यांचं ज्यावेळेला मिसाईल येते तिकडून तर सांगणार मिसाईल येते आणि तुम्ही घरातून बाहेर पडू नका. त्यांचा मेसेज आला ना, अख्ख्या देशात सामसूम असणार, एकही माणूस तुम्हाला रस्त्यावर दिसणार ना. आणि एक अर्धा पाऊण तास गेला किंवा मिसाईल कुठे काय त्यांची वर आकाशात कुठे पाडले, काय झालं काय, आपल्याला काय त्याचा लय अभ्यास नाही. तर मग नंतर येणार की आता नॉर्मल आहे, तुम्ही आता फिरू शका. आणि ज्या वेळा तुम्हाला रात्री 12, 1 वाजता, 2 वाजता अख्ख्या देशातलं फोन वाजणार, मी कल्पना करतोय की अख्ख्या देशातलं फोन कसं वाजत असतील म्हणून. आणि मग आता कसं झालंय की एक थोडी सुरुवातीचे 2-4 दिवस गेल्यानंतर आता लोकांना थोडंसं म्हणजे ठीक वाटत, म्हणजे आता काय होत नाही, आता सुरळीत झालं तर सुरळीत नाही म्हणता येत, अजून हल्ली चालूच आहे. पण कसं आहे, ह्या सुरुवातीचा जो पिरियड असतो ना, ह्या युद्ध जनस्थितीत असतं निश्चय राहणं ना, आनंद शोधणं. मग ते कसा शोधला किंवा ते काय विरुंगाळा काय होता? कारण सगळीकडे निगेटिव्ह बातम्या आहेत. तुम्ही म्हणला मोबाईल उघडलं तरी ते, तुम्ही मोबाईल उघडलं, आम्ही बघणार युट्यूबला एबी माझा बघणार किंवा हे जे चॅनल TV ना, मोठे मराठी चॅनल आहेत किंवा NDTV वगैरे असेल, आणि त्या बातम्या बघितलं की हे पडलं, ते पडलं, ते बिल्डिंग जळत्या, असं सगळं परिस्थिती. आणि मग काय व्हायचं, एवढं प्रेशर यायचं. आता सांगताना हसतोय, त्यावेळेला काय परिस्थिती असेल माझी मला माहिती. एवढं प्रेशर यायचं. आणि मग काय करायचं, मग आज बाबा कुठलं मैदान आहे, आमच्या मित्र कंपनीला विचारायचं, आज बघायचं नाही तर तुमच्या ह्यात P3वर जाऊन कुठलं मैदान आहे किंवा म्हणजे STC वाला किंवा काय, आणि मग कुठलं मैदान आहे लावायचं, बघायचं, थोडासा त्यातून माइंड थोडंसं बाजूला डिवाइड करायचं, म्हणजे बाजूला यायचं त्यातून विचारातून. असं इथं मी बैलगाडात कामाला आलं.
अहो आहे का नाही? बैलगाडा खरंच म्हणजे ना आयुष्यात ना आनंद देणारा जो नाद आहे ना तो बैलगाडा. मी तुम्हाला आवर्जून बार बार सांगेल की बैलगाड्यासारखा आनंद देणारा ह्या जगात दुसरा कोणताही नाद नाही असं मला वाटतं. बर, मग आता आला इथं लेंगऱ्यात आला, आता यात्रा आहे. हो. ठीक आहे, आनंद दिला जातोय आणि ते तुम्ही ना अख्ख्या जगातले सगळे मराठी सगळी लोक घेतात. कशा चालू आहेत आत्ताच्या बैलगाड्या तुमच्या मतानुसार? आनंद घेत आहे, पण थोडं काय गोष्टी आपण बोलूया. खरं तर म्हणजे रोज जेवढा तुम्ही मैदानात गेला ना तर तुम्हाला त्या बारीक गोष्टीचं ना म्हणजे त्याची व्याप्ती लक्ष देत नाही असं मला वाटतं मैदानात असताना. पण जेव्हा तुम्ही एखाद्या टी व्हीवरती मोठ्या लावून बसता आणि गट पळत असते ती, सेमी पळत असते ती, चिट्ट्या निघत असते त्या, अहो चिट्ट्या निघताना तर असं कानात असं आतुरतेनं आवाज, म्हणजे आता कोणाची निघत्या, म्हणजे आता 1 करोड रुपयाचं बक्षीस आहे ना, आता कोणाच निघणार आहे असा प्रकार असल्यावर. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे मग त्यावेळेला मी जेव्हा मग हे बघता ना मला सारखा तर असं वाटायला लागले हल्ली की ह्यात बदल झाला पाहिजे. मग आता काय झाला पाहिजे? बरोबर. हा, तुम्ही सांगतो मी तुम्हाला की आज एवढ्या गाड्या जमतात, 60-60 गट पडतात सर्वसामान्य. मीडियम जरी मैदान असलं तर 50-60 गट पडतात, आणि जाताना 7 जणच बक्षीस घेऊन जातात. आणि मग त्यात पायरा कुठला, तो सगळा त्यातला भाग, हा तोच बैल, तोच बैल म्हणजे ते प्रत्येकाला जिंकायसाठी याचा आहे. ऐकून घ्या, आपण जे म्हणतो ना तीच बैल, तर मी म्हणतो तो पण माणूस जिंकायसाठी झालेला असतो आणि त्याने त्यासाठी जेवढा खर्च केलेला असतो किंवा बैलाला तयार केला असतो, विकत नसला घेतला घरचा असला तर त्याला तेवढा संभळत असतो. तर ह्यातून खरंच जर लोकांना थोडंसं आधार, थोडक्यात म्हणा, म्हणजे आपण बोलतो ना बुडत्याला काडीचा आधार, असंच ना. हा, तर ते बुडत्याला काडीचा आधार सारखं ज्या वेळा गट पास करतोय, म्हणजे आपण आता 8 गाड्या पळते, त्या 9 पळते, त्या 10 पळते त्या गाड्या, त्यावेळेला का नाही मला असं वाटतं की ज्या वेळेला 8 गाड्या पळतात आणि समजा ₹1,00,000 बक्षीस आहे, आणि मग आपण काय, माझी कल्पना बरं का, की मला असं वाटतं की मग ह्यात काय केलं पाहिजे की कमीत कमी थोडीफार तर लोक, म्हणजे असं बोटा मेज आहे तरी 5-7 लोक म्हणजे काय सगळीच नव्हतं, अजून थोडीशी काय वाढवता येतील का काय. आता हे क्वार्टर फायनल आणि अजून मेगा फायनल हे जे आहे का ना, हा प्रकारापेक्षा का नाही मला थोडासा काय बदल करावा वाटतं. कुठला? की ह्या ज्या 8-10 गाड्या पळतात तर त्या 8-10 गाड्यामध्ये जी गाडी गटाला पास होत्या, बरं का, मी खूप जबाबदारीने बोलतोय बरं ही गोष्ट, ज्या 8-10 गाड्यामध्ये जी गाडी गट पास करत्या आणि त्या गट पास करणाऱ्या गाडीला, मित्रांनो, त्या गाडीला माझं असं मत आहे की जी अमाऊंट आहे म्हणजे प्रवेश फीची, समजा 1,000 आहे तर 8,000 रुपये झाले, तर 8,000 मधले तर म्हणजे जिथं 8,000 होणार, कुठे 5,000 होणार, कुठे 10,000 होणार, म्हणजे कितीने गट पळतो त्याच्यावरती, त्यातली 25% रक्कम, 25% रक्कम बरं का, 25% रक्कम जो मैदान भरवतोय आयोजक, थोडक्यात म्हणजे मैदान भरतोय म्हणजे आयोजक, त्या आयोजकाने घ्यावी. म्हणजे आयोजकाने कारण का घ्यावी सांगतो मला, आणि तेवढीच घ्यावी त्याच्या मागचं पण कारण सांगतो. कारण तुम्ही जेवढं बाईट ऐकतो तर प्रत्येक जण बोलतो की आम्ही पैसे कमवण्यासाठी मैदान घेतलं नाही, पैसे कमवण्यासाठी. आज आमच्या लेंगऱ्याचं मैदान आहे समजा 29 तारखेला, आम्ही पण म्हणतोय पैसे कमवण्यासाठी घेत नाही. आणि त्याचं कारण सांगतो की आमच्या आता समजा गावातले आम्ही एक 10 जण आहे, 10 बक्षीस आहेत, म्हणजे इथं काय पैसे कमवायचा विषय नाही. तर ते जे प्रवेश फी, आता आम्ही पण प्रवेश फी घेतोय, तर ते जे प्रवेश फीचे पैसे येते त्यातले 25% पैसे ते जे बाबा इतर खर्च आहे, म्हणजे बक्षीस सोडून बाबा कुठं आता म्हणजे बॅरिकेड आहे किंवा काय किंवा इतर खर्च म्हणा, म्हणजे जो आयोजक आहे त्याच्या खिशातले पैसे जाऊन एवढंच फक्त. आणि राहिलेलं जे 75% अमाऊंट आहे, जी गाडी गट पास करल, मी जबाबदारीने बोलतोय, जी गाडी गट पास करल त्या गाडीला त्यांनी ते पैसे द्यायला हरकत नाहीत. कारण ज्या वेळेला 60 गट पळतील, 50 गट पळतील, 50 गाड्या तुमच्या गुलाला जाणार, आणि तो जो गाडी मालक आहे सर्वसामान्य जे आशा असते बाबा की माझा गट पास झाला, आणि त्याला गट पास झाल्यानंतर ज्या वेळेला एवढे म्हणजे पैसे मिळणार बऱ्यापैकी, त्यावेळेला तो मालकाला म्हणजे पुढं बैल सांभाळायला आणि बैलगाडीच्या शर्यतीमध्ये असं टिकून राहायला ते मदत होणार आहे. म्हणजे स्पर्धा आपण बघितला आत्ताच्या बैलगाड्यात, तर स्पर्धा होते सिमीला, फायनलला, ती गटाला स्पर्धा होईल. पण त्याच्या मागे काय माहिती आहे का दादा, एक गोष्ट आहे की आपण, तुम्ही म्हणताय अशा पद्धतीनं सुरुवात केली पाहिजे, पण ही करणार कोण? तुम्ही केलं असतं पहिल्यांदा तर म्हणताल ना. सांगतो काय, खरं तर मी आमच्या गावाच्या पुढे ही कल्पना एक 2 काय त्यांच्या पुढे मांडली की बोललो बक्षीस आम्ही सर्वजण देतोय, अख्खं गाव आहे ते, तर बक्षीस देतो, तर आपण म्हणजे हरकत नाही की हा प्रयोग करायला. पण खरं सांगतो, आमची जी यात्रा कमिटी आहे
त्यांना यातला खूप असा काय अनुभव कमी हा म्हणजे नवीन नवीन आहे. आहेत म्हणजे जो लागतो ना बैलगाडी क्षेत्रातला एक्सपिरियन्स ते त्यांच्याकडे नाही, त्यामुळं ते जमलं नाही. कदाचित पुढच्या वर्षी आहे ना, पुढच्या वर्षी आम्ही हा प्रयोग नक्कीच करू असं मी तुम्ही असं- करा की वैयक्तिक, हा, कारण काय माहितीये का, बदलाची सुरुवात कोणी तर आहे का ना, तुम्ही कोणी तर पहिल्यांदा केली तर तो त्याचं त्यासाठी अनुकरण कसं आहे होईल. की आम्ही पहिलं बक्षीस मी स्वतः दिलं, दुसरं माझ्या मित्रांनी दिलं, म्हणजे जेवढे आहेत त्यांनी दिलं. म्हणजे एकही बक्षीस असं नाही की यात्रा कमिटीला पैसे काढले आणि त्या बक्षीसाठी दिली ती, असं काहीच नाही. किंवा प्रवेश फीस पैसे येणार आहे ती आणि त्या पैशातनं हे बक्षीस भागवायचं असं काहीच नाही कुठं. तर सांगायचा उद्देश की हा जर बदल झाला तर माझ्या मतानं बैलगाडी क्षेत्रात हा एक वेगळा बदल होईल आणि सर्वसामान्य बैलगाडा मालकांना जी गट पास करतात आणि म्हणजे चुकूनच कधी तर फायनल राहतात त्यांच्यासाठी एक खूप आनंदाची बातमी असेल असं मला वाटतं. आता हे तुम्ही उपक्रम सांगताय आणि चांगला उपक्रम आहे, पण त्याच्या मागे काय काय गोष्टी आहेत बघा. आता काय होईल, ही तुम्ही म्हणताय तर जे समजा गट पाडले जातात, आत्ता पाडले तसेच का अजून का कशा वेगळ्या काही पद्धतीने? सुद्धा नाही, आता जे चालू आहे ना तुमचं, मी सांगल तसंच तसं यात वेगळे पण काय नाही. तुमचा कॅमेरा असतो, लाईव्ह कॅमेरा आहे, जसं गट पाडतात तसंच वेगळे काय करायची जरूरत नाही तुम्हाला. मला पण कसं आहे आता ह्यात समजा एखादी तुमच्यासारखे धनाढ्य लोक चिट्ट्या टाकत असतात, 10 चिट्ट्या टाकतील, मग कसं काय करायचं? 10 चिट्ट्या ठीक आहे, मी आता उलट सांगतो. मला 10 चिट्ट्या टाकल्या तर त्याची गाडी एकच वेळा पळणार आहे ना. हा 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 मग जिथं पळणार आहे बाकीच्या गटात जे आहे ते त्यांना तर बक्षीस मिळणार. म्हणजे आता जसं आहे का नाही, आता काय होतंय की ज्या वेळेला 50 गाडी मालक तुम्हाला ह्यात गुलालात आणता येते, तुम्हाला 100 बैल माल, तुम्हाला अड्ड्यातनं जाताना जी 5-7 गाड्या दिसत होत्या, आता तुम्हाला बिंजोडच्या मैदानात गेल्यानंतर ज्या वेळा अशा दिसते त्या ना गाड्या गुलाला चालल्या त्या गुलात, लोकांना आनंद भेटेल, लोकांना ऊर्जा भेटेल म्हणजे आपण गट जर काढला तर बाबा आपल्याला काय आपला खर्च जातो निघतोय, एवढं तर कमीत कमी त्याला समाधान वाटेल. ही भावना सर्वसामान्य जे बैलगाडी मालक आहेत की मला गट पास केल्यानंतर मला एक येण्या जाण्याचा खर्च निघतोय, ही खूप असं म्हणून आपण सिक्युअर भावना आहे. त्यामुळं एक बैलगाड्यात वेगळा उत्साह तयार होईल. हो, अगदी खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला तुम्हाला का नाही, आता तुम्ही 15 मैदानात गेला, 20 मैदानात गेला, 20 मैदानात गेला तर समजा 4 मैदानात तुम्ही गट पास केला, तर 4 मैदानात गट पास केला तर तुम्हाला बाबा की जे पैसे खिशातलं भाडं द्यायला लागतंय, म्हणजे सगळं डिपॉझिट भरायचं, म्हणजे जे चिठ्ठी नोंदवायला डिपॉझिट भरायचं आहे ते पैसे कमीत कमी 4 मैदानात जर गट केला पास, जर तुम्हाला एक 10 मैदानाचं तुमच्या खिशातलं पैसे न जाता तुम्ही मैदानात देऊ शकता. बरं, आता तुम्ही स्वतः बैलगाडी मालक आहेत, पण काय काय कसं आहे, आयोजन आता व्यवसाय झालेला आहे, तर काय सांगाल, व्यवसाय होताना ह्या गोष्टी होणार का साध्य? होणार की. कसं आहे, बदलाची सुरुवात आहे ना, म्हणजे तुमच्यापासूनच झाली. माझ्यापासून म्हणण्यापेक्षा एका दिवसात होत नाही, पण नक्कीच माझे खास करून बैलगाडी संघटना जी आहे आणि ह्या संघटनेने ह्या माझ्या विचाराचा त्यांनी विचार करावा, माझ्या विचाराचा त्यांनी विचार करावा असं मला नक्की वाटते. आणि बैलगाडी संघटनेने ज्या वेळा हा विचार मांडला जाईल त्यावेळेला खरंच लोक अंमलात आणायला चालू होणार. आणि ज्या मैदानात मी सांगतोय, आवर्जून सांगतोय, ज्या मैदानात असं मैदान असेल आणि समजा हे एक मैदान भरलं जिथं गटाला तुम्हाला बक्षीस मिळणार आहे आणि जिथं गटाला बक्षीस नाही, त्या मैदानात माणूस जाणार नाही, जास्त जाणार ह्याच मैदानात जाणार. बरोबर. हां, एक वेगळा उपक्रम सांगताय आणि होईल बैलगाडी मालकांच्या ती चर्चा होईल. आता थोडं काय काय गोष्टी अजून बोलूया आणि त्याच्याविषयी तुम्ही बोला. वारंवार काहीच बैल गुलालात राहणार, ह्याकडं तुम्ही कसं पाहताय? त्यांचं नियोजन चांगलं आहे का? बरेचसे लोक बघा बाईटमध्ये म्हणतात की ठराविक लोकांचा खेळ आहे, ठराविक लोक एकमेकांबरोबर पळतात, आमच्या बैलांना ती संधी दिली जात नाही, पैरे मोठे केले जात नाही, तर ही काय विषय वाटतोय तुम्हाला? खरं तर ह्या विषयावरती ज्यावेळेला बैलगाडी शर्यत चालू झाली बंदीनंतर, तेव्हापासून जी त्याच्यावरती लागलेला धब्बा आहे तो काय पुसायचं नाव घेणं. कसं आहे, भले तो बैलगाडी मालक आहे कोण पण असू द्या, म्हणजे आता आज माझ्याकडे काय एक नंबरातला कुठलाच बैल नाही तसा, ऐकून घ्या. ज्यावेळेस सुलतान होता, सुलतान नंतर काय तसा घेतली बैल पण काय तसा नाही. कसं आहे, तिथं येणारा प्रत्येक माणूस, मग तो छोटा असो मोठा असो, त्याला जिंकायचं असतं आणि तो जिंकण्यासाठीच येत असतो. आपण त्यांना ते म्हणजे तसं नावं ठेवण्यापेक्षा आपण कसं जिंकू ही खरं तर, म्हणजे मी त्याच्याकडे बघताना असं उलट बघतो. तो माणूस जिंकायसाठी झालेला आहे, तो काय म्हणतोय का बाबा की नाही मला हरायचं आहे म्हणून आलोय, असं होणारच नाही ना. तो जिंकायसाठी आलाय, तो त्याच्या पद्धतीने नियोजन करणार. तुम्हाला ती कडी तोडून पुढे जायचं आहे. तुम्ही सांगा ना मला, पुसेगावच्या मैदानात ज्यावेळा त्या वासरांनी नंबर केला, सचिन लक्ष ऐका ना, त्यावेळेला
त्यांनी कधी विचार केला नव्हता ना ही आता मग आपल्याला ही पायरा नाही ना मग कसं मग हे असंच आहे ना तुम्ही जिंकणार असताना त्यावेळेला तुम्हाला ह्या कड्या तोडून बाहेर पडायचं असते आणि तेवढी मानसिकता नक्की ठेवायची पण ती कडी तोडायसाठी तुम्हाला काहीतरी आर्थिक सारखं मग खिशानं जायला लागलं काय ऐकायला लागेल शाद दर घरदार तर त्यासाठी तुम्हाला ह्या क्षेत्रातनं काहीतरी थोडा तर फुलणं म्हणजे थोडा तर आधार म्हणजे मी जी गट निघाल्यानंतर जी बक्षीस बोलतोय ना ती ह्याच्या मागचं कारणच आहे मुळात म्हणजे की ही टिकलं पाहिजे. बरोबर तुम्ही म्हणताय हे टिकलं पाहिजे पण आता तुम्ही बोलता म्हणत होता की मला ठीक आहे युद्धजन्य स्थितीतही मला आनंद दिला बैलगाड्यानं पण तुम्ही म्हणता थोडं आंबट झाले बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय हो आंबट झालंय गेल्या मुलाखतीत मी सांगितलेलं की आंबट ह्यासाठी झालंय की लोकांचा म्हणजे आता एका होप्स तुटतो ना असं होप्स तुटायला लागला असं मला वाटतं. कुठला होप म्हणजे आपण मैदानात जातोय त्याला गट पास होतोय सेमीला मार खातोय घरी येतोय म्हणजे सारखं व्हायला लागलं ना एक जणाला वर्ष गुलाल भेटत नाही. तुम्ही मला सांगा गट काढतोय का तावा ना कसा तरी जुळणी करून काय करून मग मी तेच म्हणतोय त्याच्या कसा तरी गट निघाला की त्याला पुढे काय ते सपोर्टिंगला नाही तो मुद्दा सांगितला की पण आंबट म्हणजे जास्त प्रमाणावर बैलगाड्यांचं आयोजन त्याच्यामुळं की कंटिन्यू सातत्यानं वाढदिवसाला वगैरे मैदान भरत नव्हते पहिली किंवा असंच भरवायचं म्हणून भरवत नव्हती कुठतरी यात्रा आहे किंवा बाबा एखादी पारंपरिक या गावची यात्रा आहे किंवा काय आता काय झालंय की जो तो उठतोय सुटतोय की मैदान टाकतोय आणि त्याला माहित आहे सो तो मी विचारले की दोघाला जे मैदान घेतात की अरे बाबा हे तुम्हाला लागा एवढं कसं काय घालताय पैसे कशाला घालतोय म्हटलं बरं गणित सांगा चला एका आयोजन असेल एक सर्वसामान्य की एक ज्या मैदानात एक 60 गट पडली 8-9 गाडी पडली की झाले पैसे 9,000 एका गटाला 9,54 5,40,000 रुपये झाले बरं का माझं गणित चांगलं आहे बरं पक्क तसं व्यावसायिक हा 5,40,000 रुपये झाले. तुम्ही पहिल्याला बक्षीस किती देताय दुसऱ्याला किती देताय शेवटच्या बक्षाला लगभग मला वाटतं अंदाजे तुमचं एक 4-4.25 लाख रुपये जात असतील माझा असा तर्क आहे बरं अजून पूर्ण काय मी कॅल्क्युलेशन गाठलं नाही कारण मी कधी भरवलं नाही मी काय भरावं असलं इधर पैसे माझं टाक एक नंबर बक्षीस संपला विषय इथं पत्र असतो तर ते पैसे काढल्यानंतर जे उरलेले पैसे असतात ते 1,00,000-1,50,000 लाख रुपये ते त्यांना मिळते ते आणि एका दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाख काय झालं महिन्यात म्हणजे ही बैलगाडी मालक मला समजून सांगते ती मला माहित नाही बरं का आड्यात गेलं का नाही 10 लाख रुपये घेऊन चाललाय मग म्हणायचं कसं लाख घेऊन चाललाय तर मग मला ती हिशोब सांगायची की लाख असा घेऊन चाललाय म्हणून तर कसं आहे तुम्ही ज्यावेळेला आपण म्हणतो ना प्रत्येक किंवा की आम्ही पैसे कमवायसाठी मैदान घेत नाही तर खरंच हे अशा पद्धतीने जर तुम्ही मैदान घेतलं तर तुमचं पण आम्ही मनापासून आभार मानू आणि तुमचं खरं कौतुक करू की बाबा कोणी तर सुरुवात केली आणि सुरुवात झाली पाहिजे लवकर असं मला वाटतंय. बरं आता अजून एक प्रश्न मी आत्ताच महाराष्ट्र केसरी ह्या वर्षीच्या त्यांची मुलाखत घेतली हर्षवर्धन सदगीर तर काय माहिती आहे का बरेचसे जे कुस्तीतले महाराष्ट्र केसरी आहेत हिंद केसरी आहेत त्यांनी एक गोष्ट मला सांगितली की हे कुस्तीतले किताब आहेत हिंद केसरी महाराष्ट्र केसरी तर बैलगाड्यातले किताबाला वेगळी नावं पाहिजेत का मला एकानं सजेस्ट बी केलं शर्यत सम्राट असेल तर ती नावं पाहिजेत का कारण असं होतंय की एका क्षेत्रातली नाव आपण वापरले जाते काय सम्राट अजून काय छकडी सम्राट काही असू शकत काय बरोबर आहे की काय झालं सांग तुम्हाला ही आत्ताची परंपरा नाही ज्यावेळेला कोरेगावचं मैदान व्हायचं आम्ही लहान होतो पुसेगावचं मैदान असायचं तर त्यावेळेला आम्ही गावात असायचो आणि आमच्या गावातले काय बैलं जायचे त्यावेळेला ते म्हणायची आज महाराष्ट्र केसरी कोरेगावचं मैदान आहे किंवा पुसेगावचं मैदान आहे म्हणजे त्यावेळेला कसं होतं की ते कुस्तीशी तुलना व्हायची त्या मैदानाशी कदाचित आता तुम्ही म्हणताय काळ बदलला तसं हे क्षेत्र वेगळं ते क्षेत्र वेगळं त्याचं किताब पण वेगळं असावं होतं आणि अगदी निश्चित काय हरकत नाही करायला तुमच्या शब्दाचं म्हणजे तुम्ही जे आता जे सांगितलं ते लवकरच कोणतरी ते अंमलात आणलं असं मला वाटतंय. आता बैलगाडी क्षेत्र आपण चर्चा करतोय आणि हे बऱ्याचशा आपण मुद्द्यावर मागं चर्चा केलेली आता एक महत्त्वाचा विषय आणि ह्याच्यावर तुम्ही बोला काय होतं बैलगाड्याचं वारंवार आयोजन आणि बैल सतत पळवलं जाते बैलांचं सतत पळवणं त्यामुळं जो बैलांचा कार्यकाल आहे पळण्याचा तो सुलतानचा 8 वर्ष होता तो कमी झालाय का फक्त 1-1.5 वर्षात राहिलाय का नाही एक सीझन राहिलाय का तसं नाही तुम्ही जे म्हणताय ना तसं त्या दृष्टिकोनातून बघितलं तर तसं दिसतंय पण कॉम्पिटिशन एवढं वाढलं आहे का ना सांगतो मला की नवीन म्हणजे जे वासरं आहे ते तुम्हाला आता उदाहरण दिलं ना एवढ्या मोठ्या मैदानात कुणाच्या तर डोक्यात होतं का होती गाडी 1 नंबर करेल म्हणून ते हे जे सचिन लक्षाची असंच आहे ना म्हणजे आणि मग आपल्याला काय होतं ती बैल मागं पडला जातो जो 1 नंबरातला बैल आहे फक्त एकमेव असा बैल आहे
की जो हे सगळ्या गोष्टीला अपवाद आहे असं मला वाटतं. निकष तोडणारा बैल. निकष तोडणारा बैल, बकासूर. एकमेव बैल असा की परवा ज्यावेळेला मी मैदानात होतो, खूप दिवसांनी मैदानात गेलो बलिवडीच्या, आणि तुम्ही मला सांगा, आदल्या दिवशी बैल यात्रेसाठी नुसता असं भेटायला आणलेला, मी भेटलो तिथं, आमच्या बाजूलाच होते. दुसऱ्या दिवशी 2 फेरे पडला बैल, 150 किलोमीटर जातोय, 150 किलोमीटर. मी त्याचं कौतुक करत नाही, ते शेडचं मालकाचं सोडून द्या, मी बैलाबद्दल बोलतो, नंदीबद्दल बोलतो. तुम्ही म्हणजे कल्पना करा, तिथं 2 फेर पडला, तिसऱ्या दिवशी 150 किलोमीटर आला आणि इथे 1 नंबर केला. म्हणजे असा एखादाच बैल, तुम्ही जे म्हणताय ना की सातत्य राहत नाही, तर एखादाच अपवाद असतो ना, तसा ते अपवाद. बाकी तुम्हाला रोज नवीन नवीन चेहरे म्हणतात ना, नवीन चेहरा उदयाला, तसा प्रकार आहे. त्यामुळं मग हे मागं पडलं जातंय. आता ही बैलगाड्यातली चर्चा, ह्या एका मुद्द्यावर वारंवार बोललं जातं की की बैलगाडी क्षेत्र असं आहे की सतत बदलणार, प्रत्येक दिवस वेगळा आहे. होय. तर तुम्हाला बैलगाड्यातली अशी कुठली एक गोष्ट आहे की तुम्हाला अजिबात आवडत नाही, अशी कुठली एक गोष्ट आहे? सतत बदलणारं क्षेत्र आहे पण मला ही गोष्ट आवडत नाही, अशी कुठली आहे बैलगाड्यातली? खरं तर आवडत नाही म्हणण्यापेक्षा ना, एखादी गोष्ट वारंवार व्हायला लागली नाही मला आवडत नाही असं वाटतं. सांगा की कुठली. म्हणजे एखादा जो शिक्का असतो ना, की खास करून तुम्हाला बैलाबद्दल सांगतो की एखादा आपण गरीबाचा बैल बोलतो ना, किंवा ह्याचा बैल बोलतो, त्याचा बैल बोलतो, तर मला ना ती गोष्ट आवडत नाही. खरं सांगतो मला, म्हणजे गरीबाचा बैल किंवा हा शब्द मला मुळात आवडतच नाही. कारण तुम्ही पैसेवाला आहे म्हणून म्हणणार. पैसेवालाच विषय नसतो ना, तो बैल किती पैशाचा ह्याची किंमत करा ना तुम्ही अगोदर. मग कसा गरीबाचा बैल? जो माणूस दिवसाला इथे कामा 500 रुपये ना, त्याला गरीब म्हणायचा, किंवा बाबा मेहनत करतोय सकाळी संध्याकाळी 500. तुमचा एवढा दावणील, एवढा लाखाचा बैल, आणि तुम्ही गरीबाचा बैल. मला विनंती आहे रे तुमच्या मित्रांनो, तुम्ही म्हणू नका इथून पुढं कोण गरीबाचा बैल, आणि तुम्ही बाईट घेताना पण म्हणू नका कोणी की गरीबाचा बैल, असला बैल, तसला बैल. बर, सगळ्यात आवडलेली गोष्ट बैलगाडीतील? सर्वात आवडलेली गोष्ट, एवढी खूप खूप लोक भेटतात, आणि ह्या बैलगाडी क्षेत्रामुळं तुम्हाला जिथं जाईल, तिथं अडचण असेल ना, तिथं ती लोक तुमच्या मदतीला येतात. मी तुम्हाला आता दुबईतला किस्सा सांगतो, मला माहीत नव्हता बरं का, म्हणजे मी शॉक झालो. म्हणजे खरं तर मी आवर्जून कौतुक करतो. दुबईत 2 मुलं आहेत, एक कर्नाटकमधला मुलगा आहे आणि एक सांगलीचा मुलगा. त्या कर्नाटकमधल्या मुलाचं, त्याचं आणि त्या बैलगाडी क्षेत्राचा काडी मात्र संबंध नाही बरं का, अजिबात नाही. आणि तो सांगलीचा मुलगा आहे, त्याचा आणि बैलगाडी क्षेत्राचा काही संबंध नाही. पण ते रोज बैलगाडी बघून बघून म्हणजे एवढं त्याला माहिती आहे. आणि असा किस्सा झाला, मी त्याच्या ऑफिसच्या समोरून चाललो होतो आणि त्यानं मला आतून बघितलं, माझ्या ओळखीचा नाही त्याच्या, तो काय दुबईमधला किस्सा आहे बरं का ह्यो, दुबईमधला. आणि तो मुलगा आहे कर्नाटकमधला ॲक्च्युअली, सांगतो मला मी. आणि तो पळत आला बाहेर माझ्याकडे, आला ना असं पुढं आला ना, मला होतो दादा नमस्ते, कारण मला जे बाकी व्यावसायिक आहे ते सगळे ओळखीचे आहे ते. आणि दादा नमस्ते आणि ओळखलं का, मग म्हटलं अरे नाही रे काय, अहो म्हटलं तुम्ही विनायक दादा, आणि मग ते असं तसं तुमचा ते बैल आणि ह्यो बैल. मग विचार करा, ह्या बैलगाडी क्षेत्र कुठं पोचलंय. तो सांगलीचा मुलगा, परत त्यांनी मला चाय नाश्ता त्यांनी दिला. म्हणजे या बैलगाडी क्षेत्रातलं हे खास वैशिष्ट्य आहे की तुम्ही जाईल तिथं तुम्हाला प्रेमळ लोक भेटते, ती तुमच्याशी तुमची जिथं थटल तिथं ती लोक येणार. आणि ह्या बैलगाडी क्षेत्रातलं सगळ्यात आवडणारी गोष्ट माझ्यासाठी ही. आता एक मोठी गोष्ट बैलगाड्याची आत्ता सगळ्यात चालू आहेत, थोडा अंधश्रद्धेकडं जाणारा विषय तुम्ही मागं बोलला होता, तर कितपत सगळ्या गोष्टी आहेत. मी बाईटही घेतलेत अनेक वेळा की अपयश आल्यानंतर अंधश्रद्धेकडे झुकलं जाते, तर काय तुम्हाला दिसतंय? खरं सांगतो मला, चालू आहे अजून तसं? ऐकून घ्या, खरं जो कोण करत असेल ना, तो माझ्याजवळ पण येणार, त्याला माहित आहे की ह्या माणसाला असलं काय पटत नाही. आणि मी अगदी ठणकावून सांगतो, मला खरं सांगतो, श्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे जी श्रद्धा नक्कीच असली पाहिजे परमेश्वरावरती, पण ही अंधश्रद्धा आहे का नाही, कुठल्या तरी म्हणजे एखाद्याकडे जायचं आणि ती काय तर सांगायचं आणि ते करायचं आणि मग बैल पळायचा. अहो असं होतच नाही या जगात, काहीच या जगात असं काही होत नाही. आणि त्यासाठी खरं तुम्ही डोळे उघडे ठेवले पाहिजे. आणि एखादा बैल पळाला तर इंजेक्शनवर पळतो, हे वारंवार बोललं जातं की इंजेक्शन. आता मेडिकल सायन्स काय म्हणतंय, मग सर्वांनीच मारले असते की, मला एक का कळत नाही. मग तुम्ही मला सांगा, सगळ्यांनीच इंजेक्शन दिले असते ना. 1 लाख रुपये बघ, डॉक्टर किती घेणार? 1000 रुपये घेतले तर 2000 घेईल ना.
मग सगळ्यांनीच मारली असती. मग मी कशाला 10 बैल घेतली असती, ह्यो पळत नाही त्यो घे, त्यो पळत नाही त्यो घे, मग 10 घेतली नसती, एकाच भागवलं असतं की. मग ही कशामुळे होते की एखाद्याचं सक्सेस मान्य न करणं? साहजिकच आहे तुम्हाला सक्सेस मान्य न करणं की हाच ह्याच्या मागचा थोडक्यात असं की किंवा एखादा बैल कुठल्या तर बॅड पॅचमध्ये असतो आणि नंतर ते व्यायाम करून काय करून बरंच बैल पळतो की ह्यानं म्हणायचं आता बैल पेटला, इंजेक्शन चालू झालं. खरं असं काहीच नाही. असं म्हणजे आपण आपल्याला जर इंजुरी झालं तर आपण कसं थंड होतं तसाच प्रकार आहे ना हा. आणि लोकांनी थोडंसं जागरूक राहिलं पाहिजे, स्वतः डोळे उघडे ठेवले पाहिजे की बाबा हे खरं आहे का खोटं आहे. आता तुम्ही बोलला थोडा बैल थोडा रिव्हर्स येतो, कमी येतो. आता 10 बैल आहेत, तर तुमचं एक थोडं एक अंदाज किंवा आपण एक अनुभव आला असेल, बैल अचानक कमी पाळायत येतो, त्याच्यामागे अनेक कारण आहेत. पण तुम्हाला सापडलेली कुठली कारण आहेत का अजून सापडलीच नाहीत? नाही सापडलं. खरं सांगा मी असं एक शोधलं की आपल्याला वाटणार ती नाही दुसरं आहे, ते दुसरं शोधलं की तिसरं वाटणार. सांगा की कुठलं तुम्हाला म्हणजे आज मला असं वाटतं बरं का, बरेच बैल जे 2 गोष्टी फक्त मला आवर्जून म्हणजे बऱ्याच बैला गोष्टी जाणवत आहेत. आमच्या म्हणजे सुलतानवरनं पण मला लक्षात यायचं काय बैलांना असं जे मातीचं रान असलं ना मग की बैल असा झाडून पळणार, आणि काय बैल मातीचं रान असलं का नाही कमी पळणार, पण कटणाचं रान असलं का नाही झाडून पळणार. मग ह्या एक एवढा 2 गोष्टीचा मला ह्यातला म्हणजे जे रान असतं पळायचं पट्टी धावपट्टी, ह्या 2 गोष्टी तेवढा मला म्हणजे मी ह्या गोष्टीला मान्य करतो की बाबा असं होऊ शकतं का, तर होऊ शकतं, कारण माझा अनुभव तसाच होता. धावपट्टीनुसार बैलांचं speed कमी जात होते. पण अचानक बघा की आता तुम्ही सांगितलं की म्हणजे स्पर्धा वाढली, पण अचानक काय काय बैल बघा पळतात आणि अचानक रिव्हर्स होतात. त्याच्यामागे कारण काय वाटते तुम्हाला? एक कारण साधं हेच ना, मला हेच वाटतं की बैल कुठेतरी दुखावला जातो, दुखावला जात असेल, चमकला जात असेल, बैलाला पळताना लसत असेल, काय होत असेल म्हणताना बैल रिव्हर्स म्हणजे समजा बैला 4 पाय टाकतो म्हणजे आणि बैला त्यावेळेला कुठेतरी खुब्यात दुखावला असेल, कुठं पण दुखवू शकतोय आणि त्यावेळेला बैलाची गती कमी येत असेल, असं पण होऊ शकत असेल. पण मला जर विचार झाला तर ही एवढंच माझ्यासाठी, ह्याच्यापेक्षा पलीकडे काय माझा काय अभ्यास नाही. सुलतान थांबवला मगाशी आपण बघितलं, तर बैलाला आपल्या थांबवणं काय सांगाल, किती महत्वाचं आहे? अगदी खरी गोष्ट आहे. बैलांना ना तुमच्या बैलाची तुम्हाला कुवत ओळखायला पाहिजे, माझं स्पष्ट मत अगदी. आणि मी कायम म्हणतो की तुमच्या बैलाची जर तुम्हाला कुवत नाही ओळखायली, बैल थांबवायला पाहिजे, कुठं तर थांबलं पाहिजे. तसं बैल ज्यावेळेला आपल्याला दिसतंय बाबा आता बैलाचं वय झालं किंवा बैलाची जी पहिली गती होती ती बैलाची गती लागेल ना, मग बैल थांबवायचा का थोडा व्यायाम द्यायचा. जर समजा आता वासरू आहे, चौसा आहे, म्हणजे अजून दुसरा आहे, थोडा व्यायाम जरा बाबा पळाय कमी आला तर थोडासा व्यायाम देऊन, आम्ही तर तसं करतो बरं का, थोडासा व्यायाम देऊन पवनी बिवणी घालून बैल बाबा नॉर्मल होऊन परत एखादा फेरा टाकून मग मैदानात आणायचा प्रयत्न करतो, असं आमचं मत आहे. पण ज्यावेळेला बैलाचं वयच होतंय त्यावेळेला बैल थांबवणं त्यानं तुमच्यासाठी एवढं नाव कमवून दिलेलं असतं. तुम्हाला लोक ओळखत असते, विनायक शेठ म्हणून ओळखणारी खूप कमी लोक, पण सुलतानचा मालक म्हणून ओळखणारी जास्त. मग ती एवढं ज्या बैलांना नाव कमवून दिलंय त्याला आपल्याला योग्य वेळी थांबवता आला पाहिजे. अजून एक त्याच्या जोडीला की ठीक आहे तुमचं नाव केलं, पण काय काय नंदी असे असतात की त्याचं मान्य करणे की हा नंदी पळत नाही कारण तो वेगळ्या कारणासाठी असेल. म्हणजे उदाहरणार्थ दावणीला असणं तरी एक आपण म्हणून ते देवत्व आहे, ते पुण्य आहे, तर ते आपण मान्य करत नाही की येणारं प्रत्येक वासरू पळालंच पाहिजे, हा 8 तास. ते त्याला कसं वाटतं, कारण कसं असतं एक वेळा तुम्हाला यशाची चव सारखी चाकाय सवय लागली ना की तुम्हाला अपयश पचवताना खूप अवघडून जातं. आणि तुमचा तो एखादा बैल ज्या वेळेला लय पळत असतो, नाव करत असतो आणि बैल थांबतो आणि परत तुम्ही वासरा आणता, पळत नाही, परत दुसरं ट्राय, चौथी ट्राय, 5वी ट्राय चालूच असतं. ते व्यवसाय आणि बैलगाडा वेगवेगळी क्षेत्र आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं असतं की त्यात 2 क्षेत्र असे आहेत की त्यात सांगितलं तुम्ही अप अँड डाऊन येतात, एकदा यश भेटतं एकदा अपयश भेटतं. कुठली गोष्ट आहे अशी की ती गोष्ट आहे की बैलगाड्यातली आपल्याला व्यवसायात उपयोगी पडते? कसं आहे व्यवसायात उपयोगाला म्हणजे मी कायम बोलतो बैलगाडी क्षेत्रात जसं आपण म्हणतो ना प्रयत्न केला पाहिजे, तुम्ही टिकून राहण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, तसंच व्यवसायात सुद्धा ना. म्हणजे माझ्या आयुष्यात तर असंच घडलं सगळं. मी खरं सांगाल तुम्ही टिकून राहिलं पाहिजे व्यवसायामध्ये. म्हणजे बैलगाडी क्षेत्र तर आहेच, पण व्यवसायामध्ये काय होतं माहिती आहे का, लोक तुमच्यात गुजराती मारवाडी ज्यावेळेला असतात ना तर कमीत कमी बोलतात एक 4 महिने 6 महिने म्हणजे 2 वर्ष तरी तुम्ही म्हणजे लोक काय करतात महिना झाला की जा आता काय चालत नाही आपलं, चला सोडून जा. पण त्यांचं असं म्हणणं असतं की कमीत कमी 1 वर्ष 1.5 वर्ष तर तुम्ही म्हणणार ते खर्च अंगावर येणार, हे येणार, ते आहे. पण त्यासाठी तुम्हाला हातपाय हलवायला वेळ भेटतो आणि तुम्ही
अगदी व्यवसाय मी तर सांगेल आता जे युवा पिढीनं प्रत्येकाने व्यवसायाकडे वळलं पाहिजे. माझं तर ठाम मत आहे, तुम्ही नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळलं पाहिजे. मग कोणताही व्यवसाय असू द्या, तुमच्या डोक्याला जो योग्य लागेल तो व्यवसाय. मी असं म्हणणार नाही की मी सोनं चांदी करतोय तुम्ही करा, असं काय नाही, कोणताही असू द्या. बैलगाड्यातलं कुठलं व्यवसाय तुम्हाला चांगलं वाटते? बैलगाडी मालक असणं आहे चांगलं, पण त्याच्या व्यतिरिक्त भरपूर वाटा ओपन झालेत. यूट्यूब सारखं माध्यम आलंय किंवा आपण तुम्हाला कुठले दिसतात अजून की ह्यात आहे संधी केलं तर एक चांगल्या प्रकारचे तरुणांना संधी तयार देऊ शकतं बैलगाड्या? आता मी जे बऱ्यापैकी बघायला लागलो, लोकांनी तरुणांनी संधी शोधली असं मला जाणवत कधी कधी. परवाच माझ्याकडे एक दोघं जण आलेले, जे बैलांना जे खाद्य, आज एवढी बैल आहे ती नुसती बैलच नाही ना, त्या शेतकऱ्या दावणीला इतर पण जनावर आहेत खूप, म्हणजे गाय आहे त्या, म्हशी आहे त्या. बऱ्याच जणांनी आता जो म्हणजे खाद्याचा जो व्यवसाय चालू केलाय ना, मी सांगाल की त्यांनी योग्य व्यवसाय निवडलाय. पण त्या व्यवसायाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे जे तुम्ही कंटेंट देणार आहे ते कंटेंट आज पण तेच पाहिजे, 2 वर्षानं पण तेच पाहिजे. नाहीतर आता सुरुवातीला खपासाठी मला ही डाळ जास्त घालायला लागते, महाग पडत्या, आणि नंतर जाऊ दे मका भरून द्यायची, असं नाही झालं पाहिजे. पण त्यात ही स्पर्धा आहे. आता खाद्यामध्ये जसं आपण बैलगाड्या स्पर्धा आहे तशी ते अनेक लोकांची खाद्य, त्यामध्ये स्पर्धा आहे. हो, अगदी अगदी. तुम्हाला प्रत्येक व्यवसायात ही स्पर्धा असणारच आहे, आणि तुम्हाला ते टिकलं पाहिजे. तुम्ही व्यवसायामध्ये टिकलं पाहिजे. तर मग तो जो व्यवसाय आजच्या घडीला असं मला त्यात मी असं खूप मोठा म्हणजे त्याचं भविष्य खूप मोठं बघतो. आता कोण कितपट काय करेल तो त्याचा भाग. शेवटी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला सिद्ध करावंच लागतंय. व्यवसाय म्हणजे व्यवसाय किंवा बैलगाड्या आपण म्हणू, सगळंच कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला सिद्ध करावं लागतं. जोपर्यंत तुम्ही सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला कोण जवळ ये म्हणणार नाही. आता कुठल्या मैदानावर बघायचे बैलगाड्या? आता आमच्या लेंगऱ्याचं या 29 तारखेचं मैदान आहे. मी सर्वांना म्हणजे माझ्या बैलगाडी क्षेत्रातल्या जेवढे मित्र आहेत किंवा बैलगाडी शौकीन आहेत सर्वांनी आमच्या मैदानात यावं. आणि आम्ही जसं मगाशी बोललो ना की पैसे कमवायसाठी काय मैदान भरवलं नाही, पण आता काय हा उपक्रम लगेच चालू होणार नाही. थोडासा अवधी द्या आम्हाला, आणि पुढच्या वेळेला नक्कीच आम्ही चालू करू. तुम्ही वैयक्तिक होणं आयोजक एखाद दिवशी? अगदी निश्चित. खरं सांगतो, मला माणसाला बोलतो ना की वेळ पाहिजे, वेळ. तसं सँडीबा थोडासा मला ज्यावेळेस यातून सगळ्या गोष्टीतून वेळ भेटेल ना त्यावेळेला नक्कीच करेल. काय अवघड आहे असं मला वाटतं. कारण काय बदलाची सुरुवात पेडगावच्या फाटीतून सुरुवात करू असं मला वाटतं. हा ना, कारण बदलाची सुरुवात आपल्यापासूनच केली तर कधी चांगली. अगदी हे पेडगावच्या मैदानात तिथूनच चालू करावं. कारण कसं आहे, लोकांना जिथं येण्यासारखं आहे, जे मैदानाचं नाव आहे किंवा पेडगाव, पुसेगाव, कोरेगाव असल्या मैदानातून हे चालू व्हायला हरकत नाही. कारण मोठ्या मैदानाचा आदर्श महाराष्ट्रभर जातो, छोटी छोटी मैदान घेतात. बरं, जाता जाता भरपूर गप्पा मारल्या. सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर की आता ठीक आहे, बैल तर नवीन खरेदी करताय का नाही, का आपलं बस आता? खरं तर नवीन खरेदी आता सध्या थांबवली असं म्हणा. का हो, कंटाळा? नाही, कंटाळा नाही. तुम्ही बोला ना थांबला की संपला, तसं नाही. फक्त आहे ते आता बरं चाललंय. एक 10 मैदानात गेलो की 4 मैदानात कुठेतरी गुलाबात नक्कीच राहतोय. त्यामुळं सध्या बरं चाललंय. लगेच 10 मैदान राहण्याची काय अपेक्षा करत नाही मी. तर ठीक आहे, चांगलं आहे सध्या. डायमंड पळतोय. डायमंड आहे, वाडगे आहे, चांगले आहेत बैल, चांगले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी जो सांगितला बैलगाड्यातील एक महत्त्वाचा पैलू, अवश्य विचार करावा की गट पास जो होईल, जी जोडी होईल त्याला मोठ्या प्रमाणावर बक्षीस दिलं जावं. आणि ती कसं दिलं जावं तर कमिटी नाही तर जे आपले सर्वसामान्य बैलगाडी मालक आहेत हे जे प्रवेश फी देतात त्यातूनच दिलं जावं. एक चांगला उपक्रम आहे. आणि त्यांनी सांगितलं की कधीतरी ते स्वतः पुढे येऊन करतील, पण ज्यांना चांगलं वाटतंय त्यांनी अंगीकृत करा, मैदानात सुरुवात करा. निश्चित फायदा होईल बैलगाडी मालकांसाठी. आम्ही बैलगाडी मालक तुमचं निश्चित कौतुक करू. कारण सर्वसामान्य बैलगाडी मालक जगला तर ही क्षेत्र मोठं होणार आहे. 5-50 गाड्या जगून काय उपयोग होणार नाही. ठराविक ते सारखा आरोप होतोच की. मग ह्यांना जगवण्यासाठीच हा फॉर्म्युला वेगळा थोडासा करायला हरकत नाही. चालेल, थँक्यू. जास्त वेळ घेत नाही दादा, आलाय तुम्ही दुबईवरून, आता गावाकडे फिरत असाल. धन्यवाद. बरे.